पनवेलचा फेमस आयटम शिंगाला। ही सुरमई आहे आता पूर्ण सुकलेली, तुम्ही बघू शकता पूर्ण सुकलेली वाळवलेली। मी पहिल्यांदा बघते सुकवलेला पाकट। हा शिंगाला मस्त डायरेक्ट घेतला तो का तिला किलोच्या भावानुच ना? किलोचा काय भाव आहे याचा काका? कसा दिला जावला आणि सुकट 150ला पाव, 500ला पाव किलो। एकट्यापुरता दे म्हणा, नवीन ट्राय करायचं आहे म्हणून जरासा दे म्हणा। लेला पाकट पहिल्यांदा ट्राय करते ती आई बोललेली, बोलतो मटणासारखा लागेल, मटणासारखी टेस्ट बघूया बरं म्हणजे क्रेजी वाटते का होला असं। हॅलो गाईस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा ब्रँड न्यू ब्लॉग मध्ये। तर काय विषय माहिती आहे का, आता आम्ही पनवेलला आलो, मी आणि मम्मी। पनवेलला थोडासा काम होता तर मम्मी बोलली सुका मच्छीचं मार्केट आहे पनवेलमध्ये आहे, वासुदेव बलवंत फडके नाट्यगृह। अच्छा हमको सिखा रिया है, तुमचा नाही घे माझा घेतोय। वासुदेव बलवंत फडके नाट्यगृह आहे ना, त्याच्या पाठीमागच्या बाजूला इथंशी पूर्ण असा सुके मच्छीचा मार्केट आहे। आंबार सुकट आहे, बोंबल्यात, वाकट्यात, आणि यो काय आहे, यो कोणता शिंगाला? शिंगाला आहे का यो मोठा? मावशीची 3 दुकानात पापडांचा, एक सुके मच्छीचा आहे, यो पुन्हा 3 हँडल करते, त्याच्यामुळे एके ठिकाणी तिचं लक्ष लागत नाही। त्या 3 डगरीनं पाय नाही ठेवायचं, एके ठिकाणी लक्ष ठेवायचं तर गाव इंडत बसली नवल तर व्हिडिओ घेऊ नको ना। मेन गोष्ट काय माहिती आहे का, पावसाला आला ना का सुकी मच्छी लागतं ना, पावसाळ्यासाठी पहिले स्टोर करून ठेवत सुकी मच्छी। आता मी त्याच बघायला आलो, पावसाळ्यासाठी बरं बेस्ट सुकी मच्छी भेटते पनवेलला। तर या साईडला पण अख्खा मार्केट भरलाय, आतमध्ये पण हसल बहुतेक, बट आहे समोर आहे मार्केट आहे प्रॉपर, सगळं मच्छी आहे, सगळे प्रकारची मच्छी आहे। चला काकाला इथून काय काय भेटतंय? सर्व प्रकारची मच्छी आहे बघा ना, पूर्ण फोटो काढला, सुरमई आहे, सोडे आहे बघ ना, सुरमई पनवेल फिश मार्केट, पनवेल फिश मार्केट, ठीक आहे। माकले आहे ना, हे माकले आहे, बोंबील जवला, हा जवला, आंबार आहे, इंग्लिश सुकट आहे, हा सुरमई आहे 800 रुपये किलो, 800 रुपये किलो प्युअर। आणि बोंबील 500 पासून 700 ते 800 पर्यंत, बोंबील 500 पासून 600 ते 800 पर्यंत, म्हणजे व्हरायटी आहे ना बोंबील मध्ये? ही व्हरायटी आपल्याला पाहिजे त्या हिशोबाने। अच्छा, म्हणजे व्हरायटीवर आहे। आणि वाकटी कशी दिली? काळी वाकटी आहे 500 रुपये किलो, एक आहे 300 रुपये किलो, 3 प्रकारची आहे। पांढरी वाकटी आहे 800 1000। अच्छा, पनवेलचा फेमस आयटम शिंगाला, सुरमई, सुरमई, सुरमई का वाळलेली सुरमई काय प्राइस आहे पूर्ण अख्खी घेतली तर? सुरमई वजन होते, किलोवर येते, किलोवर येते, 250 रुपये पाव आहे, 800 रुपये किलो आहे, 800 रुपये किलो, 250 रुपये पाव, ओके। आणि तो हे सोडे पांढऱ्या कोलंबीचे आहे, आणि याची 1 केजीची प्राइस काय? 1500 रुपये, 1500 रुपये। शिंगाला फेमस आयटम पनवेलचा, पनवेलचा फेमस आयटम आहे का शिंगाला? मुलाला मिळत नाही बघा। अच्छा, शे काय माहिती आहे का, ही सुरमई आहे आता पूर्ण सुकलेली, तुम्ही बघू शकता पूर्ण सुकलेली वाळवलेली। 800 रुपये केजी ना? 800 रुपये केजी, 800 रुपये केजी, ओके। चला अशी मच्छी आहे, अशी बांगडा पण आहे, सोडं पण आहात, वाकट्या पण आहात, आणि पनवेल फेमस, मेन म्हणजे पनवेल फेमस शिंगाला। आता यो मार्केट आतमध्ये पण आहे, म्हणजे मार्केट आहे। टायमिंग काय असतं मार्केटचा? सकाळी 8 ला खोल, रात्री 8। ओके, थँक्यू, पूर्ण माहिती दिली काकांनी, थँक्यू सो मच। बघायचं आहे काय? चालेल, पूर्ण एरियामध्ये मार्केट आहे, अख्खे दुकानात, हा पूर्ण मार्केट आहे। नगरपालिका शॉपिंग कॉम्प्लेक्स, सुकी मच्छी मार्केट, नगरपालिका शॉपिंग कॉम्प्लेक्स पनवेल ना, शिवाजी चौक, शिवाजी चौक। सगळा घेतो तू दे फक्त, हा बोंबील वाकट्या सगळा आहे ना। यो पाकट आहे का? यो नवीन मी पहिल्यांदा बघते, सुकवलेला पाकट पहिल्यांदा बघते मी, सुकवलेला पाकट। यो शिंगाला तर समजा आयोच, शिंगाला डेंजर आहे, हा शिंगाला मस्त डायरेक्ट घेतला तो का तिला किलोच्या भावानुच ना? किलोचा काय भाव आहे याचा? 700 रुपये किलो शिंगाला, अच्छा। आणि टेंगली ना, टेंगलीचा काय भाव? किलो 500 रुपये किलो, ओके चालेल। डोमी आहेत ना, वाळवलेली डोमी, ही तुम्हीच वाळवता ना सगळा, म्हणजे घरी का घेऊन येता मार्केटची? विकत आणतो, ओके। म्हणजे किती वर्ष झालं तुम्ही इथं सेल करता? हां 40-45 वर्ष झाली ना? तेच, हां आता हे पूर्ण मार्केटच आहे ना असं मागं पुढं, ओके। सुकी मच्छीचं आता पावसाळचे जास्त खरेदी होत असेल ना तुमची? पावसाळचे, हां
हां पाऊस पडायच्या आधी जास्त खरेदी असते. चालेल चालेल थँक्यू. हां बघतो अजून मार्केट फिरते जरासं आणि येतो. हां नेतो काही पाहिजे असला तर नक्की. पनवेल म्हणजे सगळा भेटतं. अजूनपर्यंत लोक आमच्या घरची पनवेलला येतात बिकॉज पहिलेपासून तर पनवेलच यायचे. आता उलवानोड वगैरे झालं आहे. पनवेल ती पनवेल आहे. पनवेललाच सगळं भेटतं. म्हणजे एकूण एक गोष्ट ना बारीकपणापासून आम्ही आयाच येतो. मम्मी पहिले नेवायची आणशी. तर आता कसं दोघा तिघा आम्ही खावाला तर दारावाल्यावरच सुकी मच्छी घेऊन ठेवतो. आता बरं आलो तर बघूया कसं काय आहे. आता पुढं आलो जर असं ही एंट्री आहे मार्केटची. आणशी पण चालू होते सुकी मच्छीचाच बघू शकता तुम्ही. काका कसा दिला जाऊला? 100ला पाव आणि सुकट 150ला पाव. बोंबील 180 रुपये पाव किलो. ओके थँक्यू. नमस्कार. कसं काय थोडासा रेट सांगा आपल्याला. सेम रेट आहे काकाच्यासारखा सेम 180 रुपये पाव किलो बोंबील का बोंबीलची व्हरायटी वेगळी आहे? जाऊ 100 रुपये पाव किलो जाऊला नाही हो. ओके आणि सुकट ही 150 आणि तो पनवेल फेमस शिंगाला कसा दिला आहे? 500 रुपये किलो 600 रुपये किलो का? अच्छा वेगवेगळा आहे थोडासा रेट. थोडासा डिफरन्स येतं याच्यामध्ये. क्वालिटीचा फरक असेल थोडासा. अयो कसा वाटला मच्छी खरेदी करून? चांगली आहे ना मच्छी पनवेल मार्केटची? आयो काही बोलत नाही हसते फक्त. मस्त चांगले आहे ना? हां सुंदर. आणि तिच्यापेक्षा मोठी टेंगली ना. ते बोंबील हे बारीक बोंबील हे मीडियम आणि हे मोठं. अच्छा अजून मोठं आहे अशात बघायला गेलं तर. ओके वाचाई हा अर्धा किलो. हां घेत ही मम्मीनी काहीतरी फायनल केलं आहे. बारीक बिलजा बोलताना ना तर ही फायनल केली मम्मीनी. हे पाव किलो दे दादा. हे पाव किलो दे ना हे वाला बिलजा का? बिलजा पाव किलो बिलजा घेतलं. बिलजा सुक्या बस झाले. 8 महिने कापणार नाही आम्हाला. काय बोलतो बस. चला अजून काय? चला काहीतरी घेतलंय आल्यासारखं. हां अजून मला काय वाटतं माहिती का मी काही नवीन म्हणजे खाला नाही ना त्या ट्राय करावं. पाकट होता अशी पाकट कैसा लागेल? सुकवलेला पाकट त्याचा रसा कैसा लागेल त्या बघायला पाहिजे. तर तो पाकट घेऊन जाऊन रसा बनवूया म्हणा असं वाटतंय. मम्मीला जमते का बघू. हा पाकट घ्या होता यो घेतला पाव किलो. किती रुपये यो पाव किलो? 150 ना. अच्छा पाऊस तर परण आहे ना गरमी करते ना वातावरण असं झालं. आवरी गरमी करते ना म्हणा गरमी जराशी पण नाही पटर आहे. गरमी नकोच आहे रे. गरमी नसती तर खतंय न्या तर खरं बर्फा ठिकाणी न्या ना सोरा म्हणा. हां चला छत्र्या घेवाच्या आलो कणाला करतं काय निघू लसूण घ्यावं जल्दी. चल नवीन काहीतरी बघू आपण. थोडासा काहीतरी घेऊ अजून न निघू माणशी. चला मस्त असा बघला मार्केट छोटासाच आहे बट सगळे प्रकारची मच्छी भेटते सुकी. दुकान फेमस होईलच. हां आयो बोललं नाही बघ माझ्याशी. हां नवीन काय मच्छी आहे? यो काय आहे आपला? यो डोमी आहे ना. हां 80ला पाव. वल किंवा 150चा अर्धा. अच्छा काहीतरी नवीन ट्राय करायचं आहे म्हणून आम्ही शिंगाला. अच्छा नाही बांगडा सुरमई खातो ना आपण ना. यो पाकट मी नाही का खाला नाही वालवलेला यो ना. तया पण आहे का आयोचे वाय? तर आयो सांचे जवळ या बिंदास तुम्ही सगळी शॉपिंगला मस्त डिस्काउंट देतील. हां पनवेलला मस्त मच्छी क्वालिटी पण आहे चांगली. तर आयो सांच्या जवळ नक्की या आवर्जून या. मस्त अशी खरेदी करा. माझं नाव सांगलं डिस्काउंट भेटेल. नक्की डिस्काउंट भेटेल ना. चला थँक्यू. चला पाकट कैसा आहे? आता मी कोणच्या करशी घेऊ आता तुम्हीच सांगा. 500ला पाव किलो. आवरा नको एकट्या पुरता दे म्हणा. नवीन ट्राय करायचं आहे म्हणून जरासा दे म्हणा बस. कोण खाय नाही आमच्या मना फक्त ट्राय करायचं आहे बघू. हां अर्धा पाव 200चा म्हणा जरासाच पाहिजे होता. काय येऊ जराशी. हां
एक तुकडा दे, बनवून खाते घरातून. पाकट मस्त लागतो ना. आम्ही कवा काही खाला नाही हो, म्हणून बरं नवीन ट्राय करू याची रेसिपी बनवू. गरम पाण्यात ठेवायचं उमलट. अच्छा, बारीक बारीक पीस करायचं. गरम पाण्यात उमलट ठेवायचा. हा. शिजतो चांगला. अच्छा, न त्याच्यानंतर बनवायचं. नंतर बनवायला पाहिजे. ओके, कमी ते एकट्या पुरताच आहे, ट्राय करायचं फक्त. चांगला लागला आणि व्हिडिओ पाठव. हा मस्त पाठवील. उद्या बघा, उद्या रेसिपी पाठव. तुम्ही सबस्क्राईब करा. अजून सगळ्यांना सांगा सबस्क्राईब कराल. करतेस तुला सबस्क्राईब. असं करते ना. चला, थँक्यू सो मच. चला, आता पाकट घेतलाय आपण. आता तो घरात जाऊन कसा बनवायचा आहे ना त्या बघू. हा, उद्या तर उपवास म्हणा. डायरेक्ट रविवारी नको, आजच बनवूया याचा काहीतरी ना नवीन. काय वाटतं, येऊ मस्त लागतं ना पाकट. चांगला लागते. एक नंबर. हा, मटणार का लागेल. मटणासारखा लागल. मग पाकट कॅन्सल कर, मटण घेते त्यांची. मटण पण 200 ला पाव. 200 चा अर्धा पाव. मटणासारखा बनवायचा. हा, मटण 200 रुपयाचा पाव किलो भेटल. मस्त आहे, असं बनवायला सांगतोय मास्टर शेफ. हा, पाकट घेतलाय मस्त. चला, थँक्यू आई, थँक्यू. बाय बाय. बस झाला. आता यो 8 महिना गपणार नाही. 8 महिना गपणार नाही यो म्हणा. चॅनल हा, आपले घरी जाऊन टीव्हीला बघ आपला चॅनल सोहन नाईक, आणि सबस्क्राईब करायला सांग. पोराबिरांना सांग सगळ्यांना. मस्त, थँक्यू. मस्त वाटलं तुमच्याशी बोलून. धन्यवाद. चला, आयोला बाय बाय सगळ्यांना. मस्त. चला दादा, बाय बाय. मस्त वाटला. चला, मच्छी मार्केट फिरलो. एकदम सुरेख आहे, क्वालिटी मच्छी आहे पनवेलमध्ये. चॅनल सोहन नाईक तुम्ही यूट्यूबला जाऊन बघा आणि मस्त असं सबस्क्राईब करा. पनवेलला थोडासा काम आहे आमचा, तो करून घरी जाऊ. आणि घरी गेल्यावर तो पाकट बनवशील. हां, पाकट बनवतोय मम्मी. आणि ते पाकट कैसा लागते, मटणासारखा लागते बोलतं आई. बोलते ती तर बरं बनवून बघूया त्याची रेसिपी. सो गाईज, फायनली आता रेसिपी करायला पण घेतली. संध्याकाळचं आता 8 सव्वा 8 वाजलं. 9 वाजलं. आई शपथ, 9 वाजलं तेव्हा बनवायला घेतलंय मम्मीने. मी थोडा एडिटिंग वगैरे करत होतो, त्याच्यामुळे थोडा टाइम झाला. मम्मीने बनवायला घेतलाय पहिल्यांदा सुक्या शिंगाल्याची रेसिपी. नाही, हा शिंगाल नाही, पाकट. हा, पाकट आणलाय ना मी. सगळं घेतलंय सामान. मिरची, कोथिंबीर, कांदा, टोमॅटो आणि लसूण. यो आपला पाकट आहे. पाकट पहिला गरम पाण्यात धुवायचा ना, त्याच्यामध्ये ठेवायचा गरम पाण्यात, म्हणजे तो जरा अजून फुल लावायचा त्यासाठी. मग मी टाकतोय एकदम नॉर्मल जी आपली सुकट बनवायला रेसिपी असतं तीच ना. हा, एक्झॅक्ट तशी ना. त्याच्यामध्ये सगळं मसाला टाकून जशी नॉर्मल प्रोसेस असतं ना तीच करायची ना. त्याच्यानंतर शिजल मग तो किती मिनटं, 10-15 मिनटं शिजवायचं. अच्छा, मग बनते आता ना. रेडी झाल्यावर कसा होते त्या तुम्हाला दाखवते. फायनली आपला तो पाकट आहे ना रेडी झालाय. सुका पाकट पहिल्यांदा ट्राय करते. ती आई बोललेली बोलतो मटणासारखा लागेल. मटणासारखी टेस्ट बघूया बरं. म्हणजे मटणासारखा कैसा लागेल रे. झालाय पाकट. थोडं लिंबू मारून मस्त असा खाऊया. चौथा आहे. चव भारी आहे रे खरात. ॲक्च्युली चव भारी आहे. मम्मीने बनवलाय पण मस्त. आणि आतमधून पण मस्त शिजला आहे असा. जर पावसाळ्यासाठी तुम्ही सुकी मच्छी ट्राय करणार आहो ना, एकदा घेऊन या आणि ट्राय करा. एकदम नॉर्मल रेसिपी सुकटीसारखी बनवा. बट काय विषय माहिती आहे का, यो 500 रुपये पाव किलो होता ना. 500 रुपये पाव किलो आहे पाकट. यो मटणापेक्षा महाग आहे बघायला गेलं तर. मटण पाव किलो 200चा येईल. यो अर्धा पाव चालता 200चा. आम्हाला अर्धा पाव दिलता 200 रुपयाचा. पण चव आहे ना एक नंबर, ऑथेंटिक एकदम. एकदम क्रेजी वाटते का होला असं. मटणासारखा आयो बोलली का थोडा मटणासारखा लागतंय, पण ॲक्च्युली लागतंय. हां, रेसिपी पण मस्त झाली. तुम्ही पण एकदा बनवा ना, खा. आणि हा व्लॉग इथंच एंड करतोय. कसा वाटला, लय दिवसानंतर व्लॉग केला. आता रेग्युलर राहण्याचा प्रयत्न करेल. चला, बाय बाय. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये. बाय बाय. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.